हे वडापाव बरोबर चुरा देतात ना, चुरा नाही काय म्हणतात त्याला, मक्याचं पापडी, मक्याची फापडी असं काहीतरी बोलताय. आय डोंट नो. कोणाला दिसला नाही ना रात्रीचा, आयशपथ भारी कार्यक्रम होऊन झाला रे. मित्रांनो, कॅमेरा मागच्या धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे आमच्या बाप्पाचं विसर्जन आणि आज सकाळी मॉर्निंगला एक मॅटर्निटी शूट जे घरामध्ये आहे आणि म्हणजे इनडोअर शूट आहे. सो आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. तर करूया आता व्लॉगला सुरू. आम्ही निघतो डोंबिवलीला हळूहळू. प्रत्येक मॅटर्निटी शूट माझ्यासाठी एक वेगळा आहे, एक वेगळा अनुभव आहे. ती जी ताई आहे तिचे जे एक्सप्रेशन्स कव्हर करणं, बऱ्याच मला गोष्टी आहे ना अशा. प्रत्येक मॅटर्निटी शूट करताना मला वेगळा अनुभव आलेला आहे. प्रत्येक ताईची स्टोरी वेगळी आहे, तिची जर्नी वेगळी आहे. वडापाव चलो वडापाव आते, भूक लागले जाऊ. 5 मिनिटावरती एक लाईनचं घर. वेळा असं होतं ना, लोकेशनला पोहोचायला आणि भूक लागायला, दोघांचा टायमिंग एकच झाले आणि सापडतो तो फक्त वडापाव. बोल चिवडा, बोल चिवडा, तू आहे भडवा. चलता फिरता स्टुडिओ. जर असं रिलॅक्स हो झाला. हा, टर्न हो थोडीशी माझ्याकडे टर्न हो, अजून थोडीशी. हा, लक्ष इथे. हस जराशी. येस, परफेक्ट. तर इथे बघायचं, इथे बघ. परफेक्ट. खाली लक्ष घे, खाली. हा, आता काय करायचं, राईट हँड तसंच ठेवायचा, लेफ्ट हँड थोडासा मागे घेते, परफेक्ट. थोडंसं इकडे बघ, हस, शो युअर टीथ. येस, परफेक्ट. होल्ड ऑन. ताई खाली बघ माझ्यावर, हात असा करतोस, हात असा पाहिजे. येस. हा, डोळे बंद. क्लोज युअर लिप. तू झूम इन झूम आउट करू शकते. पडद्यामागची खरी मजा. स्लो मोशन मी कॅमेरातून करेल, पण तुम्हाला एक दुसऱ्याकडे असं लक्ष द्यायचं आहे आणि थोडं स्माइल करायचं, ब्लश थोडंसं करायचं एक दुसऱ्याला. आतून आलं तर सगळ्यात बेस्ट आहे, नाही आलं तर थोडं फेक करा. ठीक आहे. कसं असं शिकवलंय तसं. 1 2 3 गोष्ट. फोटोज आवडले ताई? खूप छान झालं. काम जे झालं त्याचा रिझल्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. जी मेहनत घेतली, खूप सारं सेटअप आम्ही इकडचं यूज केला त्या ठिकाणचं आणि आम्हीही आणलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली तिकडे रेडी होतं म्हणून आम्ही तेच घेतलं आणि त्याचा रिझल्ट, दोघांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स तुम्ही बघू शकता. आजचं शूट खूप छान झालं आणि क्लायंट इज टू सॅटिस्फाईड. आता बाप्पाला विसर्जन करायचा आजचा दिवस आहे. सो 7 दिवस कधी गेले, ह्यावेळी थोडं गणपती वाढलेले मीन्स दिवस वाढलेले गौरी गणपतीमुळे. तर म्हणजे आता विसर्जनाची तयारी करायची आहे. सो आता लवकर पोहोचूया घरी आणि बाप्पाला विसर्जनाची तयारी करूया. प्रज्वल, तू येणारच ना विसर्जनला? बाय. सो भेटूया आता विसर्जनमध्ये. गणपती बाप्पा मोरया. क्लायंटच्या इथून निघायला आणि CNG संपायला त्याला काय टायमिंग होतं ना, आणि जसा बाहेर आलो ना CNG पंप खाली, एवढं असं खाली कुठे दिसत नाही, पण मला असं बाहेरून असं वाटलं की सगळं क्राऊड एकदम भरलेला आहे आणि सहज ती टाकी चेक केली. अरे बोललं CNG आहे, चला भरून घेऊया. आणि 2च गाड्या होत्या, म्हणजे माझी एक पुढे एक ती गाडी आणि ही एक गाडी आणि आता माझी गाडी. मस्त पटकन काम होऊन झालं होतं लगेच. असं वातावरण आहे मस्तच. काय विसर्जन स्टार्ट.
फुल ऑन फालतूगिरी आहे, फुल ऑन फालतूगिरी. एवढं हेवी रश मी आतापर्यंत, म्हणजे हेवी रश बोलण्यापेक्षा हेवी ट्रॅफिक, की गाडी थोडी अशी बोलतात ते मात्र पण पुढे जात नाही. मी 6 वाजता निघालोय, मी शीळ रोडला आलो कमीत कमी 7 वाजता. ओके 7:30 पर्यंत आलो असेल मी. म्हणलं ठीक आहे, गाडी मुवमेंट होत होती थोडाफार, म्हणजे एक ऍक्सेस होत होता थोडाफार, पुढे जात होतो. पण एवढा हेवी रश की मी 2 तास झाले एकाच ठिकाणी थांबलोय. आता 8:30 वाजलेत, 8:31 झालेत, पण गाडीचं थोडी मुवमेंट होत नाही. मला एवढं म्हणजे असं हे झालं ना की त्यात लागले मला जोरात भूक. दुपारी जो वडापाव खाल्ला त्याच्यावरतीच आहे मी. आता क्लायंटच्या इथे पण थोडाफार काय ते स्नॅक्स हलकंसं खाल्लं, पण त्याच्यावरतीच आहे. आणि मला जाऊन मला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. 10:17 झालेत. 6 वाजता निघालेलो मी क्लायंटच्या घरातून. आज एवढं हेवी ट्रॅफिक होतं ट्रकचं आणि हे विसर्जनमुळे की खूप जास्त असा ट्रॅफिक जाम. आणि त्याच्यातून सुद्धा मी की बाबा घरी जायचं आहे, ज्योती आली आहे, त्यात बाप्पाचं विसर्जन आहे आणि बाप्पाला आता विदा करायचं आहे. पुढच्या वर्षी बाप्पा येणार आहेत. सो थोडंफार नर्वसनेस सुद्धा आहे. असं वाटतं की अरे 10 वाजलेत, म्हणजे एक असं नाही की बाप्पाला अजून थोडा वेळ थांबूया आपण आणि थोडं थांब पण एक असतं, अशी भावना असते. पण आता थांबू नाही शकत आहे कारण विसर्जन तर करावंच लागणार आहे. असं वाटतं ना बाप्पाच्या डोळ्यात पाणी आलंय. आता 5-6 दिवस झाले चालले ना. है ना गणपती बाप्पा मोरया. ज्योती आली आज विसर्जनसाठी. हा बसव त्याला, बसव. मस्त विसर्जन केलेलं माझे एकदम प्रॉपर विसर्जन. फायनली बाप्पाचं विसर्जन झालं. थोडं खराब वाटत होतं, एवढे दिवस बाप्पा आमच्याबरोबर होते आणि अचानक आता तो टेबल, ती आरास जी बनवलेली आम्ही, खराब तर वाटतंय. पण एनिवे आजचा दिवस खूप छान गेला. थोडाफार जरा त्रास झाला पण ठीक आहे. भेटूया आता आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. अभिराज बाय करा. बाय 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 बाय. गणपती बाप्पा. व्हेरी गुड.